सलामीचा षटक घेऊन आलेला गोलंदाज निहाल पैकर पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय. नमस्तेसाठी नमस्ते स्वतः संघाचा संघनायक आहे. पाहूया कशा पद्धतीने सामना करतो निहाराचा. तत्पूर्वी आमचे दोन्ही कडे पंच कळतात. सुरुवात होते सामन्याला. पहिलं षटक घेऊन गोलंदाज होते सज्ज. पहिला चेंडू मात्र सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारायचा होता. मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. तत्पूर्वी चेंडू गेला निर्धाव धाव संख्या स्थगित 0 या आकड्यावर. चांगले सिलेक्शन पाहायला मिळते. रितेश गोंधली याच्याकडनं आपल्याला मैदानावर दुसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होते सज्ज. निहाल पैकर सामना चार धावांसाठी खणखणीत चौकार. आलेला हा मैदानावर दुसरा चौकार. निश्चितच पियुष चिर्लेकर याच्यासाठी सुवर्ण संधी आलेला आहे. निश्चितच सामन्याला सुरुवात जशी काही झाली तशी बक्षिसांची खैरात मैदानावर पाहायला मिळते. पियुष चिर्लेकर याने जर जल पकडला तर प्रतीक चिर्लेकर याच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चित पुढच्या चेंडूची फेकी पुन्हा एकदा सुरत पलटीचा फटका. एक धावसंख्या सहज पूर्ण केली. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक निखिल फोचरकर एकच धावसंख्या मिळाली या चेंडूवर. एक धावसंख्येने संघाचा धावफलक खालते. संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावर. आता मात्र सुरेख सुरुवात म्हणता येईल AY खरपाटी या संघाची. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठत असताना AY खरपाटी संघाला सुरक्षित 2 चौकार नमस्ते याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर केलेल्या निहाल पैकर याने कमबॅक. एक धाव संख्या खर्च करत आता पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होते सज्ज. म्हणजे 5व्या चेंडूची फेकी करेल. सलामीवीर फलंदाज डावखुर हाताचा फलंदाज ऋतिक साठी. बघूया ऋतिक कशा पद्धतीने खेळ करतोय मैदानावर. निहार याच्या गोलंदाजीचा. निहार पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी होते सज्ज. आता पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका. निश्चित चेंडू गेला सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र समाचार घेत असताना निहार याच्या गोलंदाजीचा. निहार याच्यावर आलेला हा सलगचा 3रा चौकार. सुरुवातीचा चेंडू सुरेख टाकला होता. त्यानंतर 13 धाव संख्या खर्च करतोय निहार. ऋतिक मात्र पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना पहिल्याच चेंडूवर चौकार मारतोय आणि संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावर. या षटकातील अद्याप 20 असा सामना करत. चांगली सुरुवात म्हणता येईल AY. परत 5 चेंडूंची फेकी झालेला आहे. स्कोर बोर्डवर धावा लागलेला आहे 13. या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी चेंडूला एन करणे मार करीत लवकर त्याचा फलंदाज ऋतिक साठी. आता मात्र दोरकस मारलेला फटका. निश्चित चेंडू गेला सीमारेषेच्या पार. 7 धावांसाठी षटकार. सामना करत असताना धाव संख्येवर खेळतोय आणि संघाला नेऊन पोहोचवलं 19 आकड्यावर. मात्र खराब गोलंदाजी म्हणताय निहाल पैकर याची. पहिलं षटक फेकत असताना 19 धाव संख्या खर्च केला. दुसरं षटक घेऊन कोण गोलंदाज येतोय पाहायचं आहे. ऋतिक 2 चेंडूंचा सामना केला. 10 धाव संख्येवर खेळतोय नमस्ते आणि 4 चेंडूंचा सामना करत असताना 9 धाव संख्येवर खेळतोय. सुरेख धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. ते सलामीच्या जोडी करणं
ते कुठल्याही प्रकारची सफलता प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं नाही. शिवताच रांजणपाडा संघाला तत्पूर्वी दुसरा षटक घेऊन कोण येते गोलंदाज पाहायचा आहे. निश्चितच निखिल फेफेरकर येतोय संघाच्या वतीनं वैयक्तिक पहिले तर सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज सामनाकरी सलामीवीर फलंदाज नमस्ते नमस्ते. मात्र आता 9 धावसंख्येवर खेळतो सुरेख फलंदाजी त्याच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले मैदानावर. पाहूया निखिल तू नमस्ते असं हा बॅटल मैदानावर पाहायला मिळतो. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव करायला लागतोय कारण पण त्याचं तेच आहे. एक डावखुरा हाताचा तर एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. पाहूया प्रदेश कशा पद्धतीने खेळी करतात दोन्ही फलंदाज. तत्पूर्वी दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. सामना करील नमस्ते. इंद्रायणी एन कडनं मारा करण्यासाठी झालेला सज्ज गोलंदाज निखिल नमस्तेसाठी. मात्र पहिला चेंडू दिशाहीन चेंडू खराब मारा म्हणता येईल. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या प्राप्त होतो. एक धावसंख्येने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावर. पहिला चेंडू मात्र वाईट फेकतोय निखिल गोलंदाज. बघूया पुढच्या चेंडूची फेकी नमस्तेसाठी. आता पुन्हा एकदा सुरेख चेंडू चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. निश्चित खराब गोलंदाजी म्हणता येईल निखिल याची. पहिला चेंडू फेकत असताना सलामीवीर फलंदाज नमस्ते आणि चेंडू दाडून दिला सीमारेषा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. संघाचा धाव फुले खालते संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. आता मात्र सुरेख सुरुवात म्हणता येईल एवाय खरपाटील या संघाची. निखिलाच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी सामना करेल नमस्ते सलामीवीर. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न निश्चित हा सुद्धा येतो नमस्ते याच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. डीजे मास्टर मला ज्याची मी त्याला तर पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता मात्र एक धावसंख्या सहज पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यश याच्याकडनं एक धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर. काहीशी चांगली सुरुवात म्हणता येईल एवढे खरपाटील या संघाची. अद्याप परत कुठल्याही प्रकारचा सफलता प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं नाही शिवदास रांजणपाडा संघाला. निखिलाच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी म्हणजे 5व्या चेंडूची फेकी सामना करील नमस्ते. मारता फुलतोस पद्धतीचा चेंडू आणि तितक्याच ताकदीने मारलेला फटका निश्चितच सुरक्षित रक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावसंख्या पडून काढतात दोन्ही फलंदाज. 2 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावर. सुरेश
निश्चित धावसंख्या झालेल्या 37. निश्चित 2 षटक समाप्ती अखेर संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावर. तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज धनेश ठाकूर. निश्चित त्याच्याकडनं पंकजच्या बॉलवर आपल्याला चौकार, खराब क्षेत्ररक्षणाचा मोबदल्यामध्ये चौकार पाहायला मिळाला. तत्पूर्वी आता निश्चित धनेश ठाकूर आपला पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी होते सज्ज. ऋतिकसाठी आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित. वैयक्तिक पाहिलं तर सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज धनेश ठाकूर पहिला चेंडू मात्र सुरेख फेकतोय. ऋतिक याला मात्र काही चेंडू समजत नाही. चेंडू गेला निर्धाव. धनेश ठाकूर याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेकी चेनर एन करणं माराकरी सलामीवीर फलंदाज ऋतिक साठी. ऋतिक एक डावखुरी हाताचा फलंदाज. आता मात्र जोरकस मारलेला फटका पाहायचा आहे. निश्चितच चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौका. ब्रेक टाकला होता गोलंदाज धनेश ठाकूर याने मात्र दुसऱ्या मधून आलेला हा चौकार. तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होतोय सज्ज. आता मात्र कुठेतरी दिशाहीन मारा आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीचा सुरेख चेंडू टाकला होता, त्यानंतर आलेला चौका आणि हा तिसऱ्या चेंडूवर वाईट चेंडू. दिशाहीन मारा पाहायला मिळतोय. कुठेतरी दडपण वाढलेलं दिसतंय गोलंदाज धनेश ठाकूर याचा. पहिल्या पुढच्या चेंडूची पैकी सामनाकरी सलामीवीर फलंदाज ऋतिक टू धनेश असा हा बॅटर मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र जोरकस मारलेला फटका. निश्चित चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार डीजे मास्टर. मात्र कुठेतरी हाणामारी करताना दिसतात दोन्ही फलंदाज. धनेश ठाकूर मात्र आता खलाफ गोलंदाजी पाहायला मिळते. धाव संख्या झालेले 51. अर्धशतक धाव फलकावर लागतोय. वाय खरपाटील या संघाचं सुरेख सुरुवात म्हणता येईल दोन्ही सलामीवीर फलंदाजाकडून. अद्याप या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सामना करून होते. आता कुठेतरी मागडा ठरताना दिसतोय गोलंदाज धनेश ठाकूर आपल्या संघासाठी. आता मात्र चांगली फलंदाजी म्हणता येईल. ऋतिक याच्या बॅट मधून सरक षटकार चौकार आपल्याला मैदानावर पाहायला मिळतो. पुढच्या चेंडूची फेकी पुन्हा एकदा सुरेख चेंडू खोलवर पद्धतीने टाकलेला चेंडू. 1 धाव संख्या सहज पूर्ण केली. पाहूया पाहता खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा होत असताना तिसरी सुद्धा धाव पूर्ण होते. सुरेख रन बिटवीन द विकेट म्हणता येईल. दोन्ही फलंदाजांच्या मध्ये अचूक ताळमेळ.
संघ जाऊन पोहोचला 53 या आकड्यावर. या षटकातील अद्याप शेवटच्या चेंडूची फेकी बाकी असे सामना करून होते. जिथे एक धावसंख्या होती तिथे मात्र 2 धावसंख्या प्राप्त करतात दोन्ही फलंदाज. या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज धनेश ठाकूर होते सज्ज. सामना करून होते. आता मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. निश्चित दुसरी सुद्धा थाळ पूर्ण होते काय पाहायचं आणि मात्र विकेट टाकतो ऋतिक आपली. एवढ्या खरपाटील या संघाला लागलेला सलगता पहिला आदरा ऋतिक याच्या रूपाने विजय. चौथा षटक घेऊन येणारा गोलंदाज यश ठाकूर येतो स्वतः संघाचा संघनायक. तिसरे षटक धनेश ठाकूर यांना टाकला. 18 धावसंख्या खर्च करून रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करते. अशी खराब गोलंदाजी म्हणता येईल. यशाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी फलंदाज होते सज्ज. सलामीवर फलंदाज नमस्ते नमस्ते तू यश असा हा बॅटल मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच चौथे षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी फलंदाज होते सज्ज. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. नमस्ते याचा बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. तत्पूर्वी चेंडू गेला निर्धारित धावसंख्या स्थगित 54 या आकड्यावर. यशाच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी नमस्तेसाठी. आता मात्र जोरकस मारलेला फटका. नमस्ते याच्या बॅट मधून आलेला षटका डीजे. निश्चित पहिला चेंडू मात्र सुरेख टाकला होता यश याने. मात्र दुसऱ्या चेंडूचा समाचार उठवत असताना नमस्ते याच्या बॅट मधून आलेला षटकार. षटकाराशी संघ जाऊन पोहोचला 60 या आकड्यावर. आता मात्र सुरेख स्कोरवर आपल्याला पाहायला मिळते. यशाच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. मात्र हा सुद्धा चेंडू जातो धावसंख्या स्थगित 60 या आकड्यावर. चांगला कमबॅक म्हणता येईल गोलंदाज यश याचा. जरी एक षटकार खाला असला तरी मात्र पुढचा चेंडू मात्र निर्धाव टाकतो. यशाच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका. निश्चितच झेल खाली क्षेत्ररक्षक येतो. मात्र झेल मात्र धरतीला दान होती. तत्पूर्वी एक धावसंख्या मिळते. एक धावसंख्येने संघ जाऊन पोहोचला 61 या आकड्यावर. मात्र काहीसा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पियुष चिर्लेकर याच्याकडनं आपल्याला. निश्चितच आज झेल पकडला असता तर नमस्ते याची विकेट मिळाली असती. पण तसं काही होत नाही. झेल मात्र धरतीला दान झाला. त्या संधीचा फायदा उठवत असताना संघाला एक धावसंख्या मिळते. एक धावसंख्येने संघ जाऊन पोहोचला 61 या आकड्यावर. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज असेल नयन डुंगीकर. पहिल्या चेंडूचा सामना करीत यश याचा.
आता मात्र सुरेख चेंडू गेल्यानंतर धाव संख्या स्थगित 61 या आकड्यावर. या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी बाकी असेल. यशाने मात्र आतापर्यंत 5 चेंडूंची फेकी केली, 7 धाव संख्या खर्च करतो. चांगली गोलंदाजी म्हणता येईल यश याची. यशाच्या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज होते सज्ज नयन. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू पायचीची अपील केली जाते, मात्र पंच अपील फेटाळून लावतात. तर चौथा षटक समाप्त होते. चौथ्या षटक समाप्ती आखरी संघ जाऊन पोहोचला 61 या आकड्यावर. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल यश याची. निश्चित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 5वे षटक घेऊन कोण गोलंदाज येतो पाहायचा आहे मैदानावर. निश्चित 40+ चा गोलंदाज येतो किरण ठाकूर. निश्चित 40+ चा गोलंदाज येते किरण ठाकूर. शेवटचं षटक स्लाग वरचं षटक त्याच्याकडनं आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. तर एक 40+ चा फलंदाज नमस्ते मोकल सुद्धा आपल्याला क्रीजवर पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी त्याच्या सुद्धा बॅट मध्ये आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली. अद्याप सलामीला आला होता नमस्ते मोकल, अद्याप क्रीजवर टिकून. पाहूया कशा पद्धतीने किरण याच्या गोलंदाजीचा सामना करतो नमस्ते. इथे शेवटचे षटक घेऊन येणारा गोलंदाज किरण ठाकूर सामना करेल सलामीवर फलंदाज नमस्ते. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज होते सज्ज किरण ठाकूर नमस्ते साठी. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना चेंडू धाडला सीमारेषा पार 4 धावांसाठी. नमस्ते याच्या बॅट मधून आलेला षटकार. षटकार नमस्ते मात्र आपले आता इरादे स्पष्ट करते. निश्चित शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणता येईल. किरण ठाकूरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेकी नमस्ते साठी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल याची रेंज लागलेली आहे. जेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतो बाद. खरपाटील संघाला लागलेला नमस्ते याच्या रूपाने सलगचा दुसरा हादरा. डीजे फलंदाज येतोय नमस्ते याची जागा भरून काढण्यासाठी महेंद्र ठाकूर. 40+ मास्टर. एक 40+ चा खेळाडू आउट झाला तर त्याच्या जागेवर दुसरा 40+ चा खेळाडू येतो आणि 40+ चाच गोलंदाजी करताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. पाहूया कशा पद्धतीने खेळ करतो महेंद्र ठाकूर. एक लेजंड खेळाडू तर एक लेजंड गोलंदाज किरण ठाकूर. किरण ठाकूर मात्र होतो सज्ज आपल्या कोट्यातील तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. महेंद्र ठाकूर यांना मात्र काही चेंडू समजत नाही. तत्पूर्वी चेंडू गेला नव्हता. धाव संख्या स्थगित 67 या आकड्यावर.
अद्यापही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. निश्चित हाणामारीचं षटक म्हणता येईल. शेवटचे षटक. आतापर्यंत 3 चेंडू फेकत असताना 7 धावसंख्या खर्च करतोय. आता मात्र जोरकस मारलेला फटका निश्चित पायाचा झेल होतोय काय. आता मात्र सुरेख झेल. महेंद्र ठाकूर याच्या रूपाने लागलेला युवा खरपाटी संघाला हा सलगचा 3रा डिव्हिजन. रोहन येतो. रोहनकडे सुद्धा खूप सारी क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. पण पाहूया कशा पद्धतीने खेळ करतोय तो मैदानावर. किरण ठाकूर याच्या गोलंदाजीचा. किरण ठाकूर मात्र आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी करत असताना 7 धावसंख्या खर्च करतो आणि 2 सफलता प्राप्त करतो. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल किरण ठाकूर याची आतापर्यंत. निश्चित या षटकातील 5व्या चेंडूंची फेकी करेल सलामी फलंदाज रोहनसाठी. आता मात्र सुरेख चेंडू. फलंदाज रोहन याला मात्र काही चेंडू समजला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित 6 या आकड्यावर. निश्चितच शेवटच्या 11 चेंडू मध्ये फक्त 13 धावसंख्या आलेली आहे. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी सामना करेल. थोडासा रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळते. तत्पूर्वी शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाजी होते सज्ज. सामना करू रोहन. आता मात्र जोरकस मारलेला फटका. निश्चित चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी रोहन याच्या बॅट मधून आलेला षटका. विजय. इसके बाप होते हैं नाम है युवा खरपाटी संघ जाऊन पोहोचला. 73 या आकड्यावर 74 धावांचं भलं मोठं आव्हान असणार आहे शिवयोद्धाच रांजणपाडा संघाच्या अगेन्स्ट. पाहूया या आव्हानाचा कशा पद्धतीने पाठलाग करतो शिवयोद्धा रांजणपाडा संघ. त्यांच्याकडे सुद्धा चांगलीशी फलंदाजी आहे. पण त्या फलंदाजांना चांगली फलंदाजी मैदानावर करावी लागेल जर आपल्या संघाला विजयश्री खेचून आणायचं असेल तर. आजच्या दिवसातील दुसरा सामना CPL चिरनेर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतोय. एवाय खारपाटील विपक्ष शिवयोद्धाच रांजणपाडा या 2 संघांमध्ये हा सामना रंगला जातो. पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो 74 धावांचं आव्हान असणार आहे. पाहिजे ना पोपटी पाहिजे.
शिवतर रांजणपाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसते यश ठाकूर आणि रुपेश गोंडले. मॅक्सवेल याचं सुद्धा मैदानावर आगमन झालेलं आहे. पंचांना विनंती असेल तर सामन्याला सुरुवात करायची आहे. चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते यश आणि रुपेश. तर या धावांचा पाठलाग कशा रीतीने करतात दोन्ही सलामीवर फलंदाज की त्यांना जखडून ठेवतात. शिवचाच रन एवाय खरपाटील संघाचे गोलंदाज. दरम्यान होते सामन्याला सुरुवात. सलामीचे षटक घेऊन येणारा गोलंदाज निश्चितच राजेश कातकरी असेल किंवा नमस्ते मोकल असेल. एवढ्या खरपाटील संघाच्या वतीने पाहूया कोण गोलंदाज येतो सलामीचे षटक घेऊन. त्या सलामीची जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते यश आणि रुपेश. संकल्प भगत आपण स्टेजवर यायचं आहे. सलामीचे षटक घेऊन येते गोलंदाज नमस्ते मोकल. निश्चितच फलंदाजी करत असताना सुरुवात फलंदाजी त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाली. आता पाहूया गोलंदाजीमध्ये स्वतः येते सलामीची गोलंदाजी घेऊन. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय सलामीवर फलंदाजी रुपेश साठी. दरम्यान येते सामन्याला सुरुवात. 74 धावांचा पाठलागाचा सामना करण्यासाठी फलंदाज रुपेश होते सज्ज. तर सलामीचा गोलंदाज होतो नमस्ते सज्ज. चिवणारा एन कर्म मारकर एक 10-12 पावलांचा रन असणारा गोलंदाज नमस्ते. दरम्यान सामन्याला होते सुरुवात. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होते मात्र सज्ज. पहिला चेंडू मात्र सुरेख चेंडू टाकते गोलंदाज नमस्ते. रुपेश याला मात्र काही चेंडू समजला नाही तर पूर्वी चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही पद्धतीची धाव मिळत नाही या चेंडूवर. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल नमस्ते याची. नमस्ते याच्या षटकात दुसऱ्या चेंडूची फेकी सामना करीत रुपेश. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होत नाही तर तरी दुसरा चेंडू जातो निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. स्वतः कर्णधार नमस्ते मोकल आणि या कर्णधाराला साजेची अशी कामगिरी मैदानावर त्याच्याकडनं आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. आता मात्र तिसऱ्या चेंडूचा समाचार घेत असताना चेंडू दाडला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार डीजे मास्टरला मिळते. तिचे 2 चेंडू मात्र सुरेख टाकले होते गोलंदाज नमस्ते याने. मात्र तिसऱ्या चेंडूचा समाचार घेत असताना चेंडू दाडून दिला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार संघाचा मात्र श्री गणेश होते. संघ जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. आता पुन्हा एकदा सुरेख फटका रुपेशच्या बॅट मधून आलेला अंतिम चौकार. आकड्यावर आता कुठेतरी रुपेश याला सूर गवसलेला दिसतोय. सुरुवातीचे 2 चेंडू जरी निर्धाव गेले असले तरी नंतरच्या 3 चेंडूवर मात्र सुरेख कामगिरी करताना दिसतोय फलंदाज रुपेश.
या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी सामनाकारी सलामीवर फलंदाज यश मात्र आता रमस्त्याच्या चेंडूचा सामना करीन. आता मात्र जोरकस मारलेला फटका, यश याच्या बॅट मधून आलेला हा तडाखा, चेंडू गेला सीमाच्या पार 6 धावांसाठी षटकार. नाही, दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज राजेश कातकरी. इंद्रायणी एन कडनं मारा करील सलामीवर फलंदाज रुपेश साठी. रुपेशने आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केला असता 11 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज रुपेश. यश याने मात्र 1 चेंडूंचा सामना केला असता 7 धावसंख्येवर खेळतोय यश. सुरेख फलंदाजी म्हणता येईल दोन्ही फलंदाजांची. 74 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावर. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज राजेश कातकरी इंद्रायणी एन कडनं मारा करेल. एक 10-12 पावलांचा रनअप असलेला वेगवान पद्धतीचा गोलंदाज रुपेश साठी. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता रुपेश याचा. रुपेशला मात्र काही चेंडू समजला नाही, तर चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित 17 या आकड्यावर. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल राजेश याची पहिला चेंडू फेकत असताना कुठल्याही पद्धतीची धाव देत नाही. राजेश याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेकी. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि तितक्यात चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं मैदानावर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल राजेश याची. 2 चेंडूंची फेकी करत असताना अद्याप कुठल्याही पद्धतीची धाव संख्या देत नाही. राजेश याच्या तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होते सज्ज. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा मात्र काही संपर्क होत नाही. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव जातो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो राजेश याची. आता कुठेतरी जखडून ठेवलेला दिसतोय सलामी फलंदाज रुपेश याला. सलामीच्या षटकामध्ये जरी 17 धावसंख्या आल्या असल्या तरी दुसऱ्या षटकामध्ये मात्र सुरेख गोलंदाजी राजेश कातकरी याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र सुरेख चेंडू, निश्चितच चेंडू कट केलाय रुपेश याने आणि चेंडू गेला सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार बीज. निश्चित संघाचे धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 21 या आकड्यावर. राजेश मात्र 4 चेंडूंची फेकी करत असताना 4 धावसंख्या खर्च करतो. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 74 धावांचा पाठलाग करत असताना शिवजत रांजणपाडा संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणता येईल. राजेश मात्र होते सज्ज पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता रुपेश याचा. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थगित 21 या आकड्यावर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राजेश कातकरी याच्याकडनं. या षटकामध्ये सलगचा 4था चेंडू निर्धाव येतो. 1 चौकार वगळला तर निश्चितच या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी बाकी असेल. आता मात्र जोरकस मारलेला फटका, निश्चित चेंडू गेला सीमारेषा पार 7 धावांसाठी षटकार डीजे मास्टर.
तत्पर 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटक अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. आता उर्वरित 18 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान असणार आहे. बघूया कशा रीतीने या धावांचा पाठलाग करतोय शिवदास रांजणपाडा संघाचे फलंदाज. तत्पूर्वी सलामीला असेल आता फलंदाज यश मात्र नयन याच्या गोलंदाजीचा सामना कशा पद्धतीने करतोय. तत्पूर्वी पहिल्याच चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज नयन होतोय सज्ज. सलामीवीर फलंदाज यश साठी. यश याच्या बॅट मधून आलेला हा पहिला तडाखा नयन याच्या गोलंदाजीवर. निश्चितच चेंडू गेला सीमारेषा पार 6 धावांसाठी. षटकार डीजे. सुरेख असं संगीत त्यांच्याकडनं आपल्याला मैदानावर पाहायला मिळालं. तत्पूर्वी नवीन फलंदाज येतो यश याची जागा भरून काढण्यासाठी निखिल फोतरकर. निश्चित निखिलकडनं भरपूर साऱ्या आशा असतील. निश्चितच माझे साथी समालोचक राजेंद्रजी भगत सर यांचं सुद्धा आमच्या पहिल्या बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा आवाजाचा 15 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असणार आहे. नयन मात्र पहिला चेंडू षटकार जरी खाला असल्यानंतर उर्वरितच्या 2 चेंडू मात्र सुरेख टाकताना दिसतो गोलंदाज नयन आणि यश याची सफलता प्राप्त करतो. आता मात्र आव्हान मात्र कुठेतरी कठीण होताना दिसतो. 15 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असणार आहे. नयन याच्या षटकातील 4थ्या चेंडूंची फेकी. सामना करेल नवीन फलंदाज निखिल. गोलंदाज होतो मात्र सज्ज. आता मात्र खोलवर तरी देऊन टाकलेला चेंडू निश्चितच रिस्की ठरण्याची शक्यता आहे. मात्र तसं काय होत नाही. फलंदाज मात्र सुरेख पोचतोय. तत्पूर्वी 1 धावसंख्या मिळते. या चेंडूवर 1 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावर. आता मात्र सुरेख गोलंदाजी म्हणता येईल नयन यानं. 4 चेंडूंची फेकी करत असताना 7 धावसंख्या खर्च करून 1 विकेट प्राप्त करतो गोलंदाज नयन. आता मात्र आव्हान थोडस कठीण होताना दिसतोय. 14 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असणार. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज येतो सलामीवीर फलंदाज रुपेश. नयनाच्या षटकातील 5व्या चेंडूची फेकी. चेंडूवर एंड करणं मारा करेल रुपेश साठी. पाहूया रुपेश कशा पद्धतीने सामना करतोय नयनाच्या गोलंदाजीचा. आता मात्र पुन्हा एकदा मात्र वाईट चेंडू. कुठेतरी दिशाहीन मारा पाहायला मिळतो गोलंदाज नयन याच्याकडनं. संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावर. नयन याच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी रुपेश साठी. आता मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होत नाही. चेंडू गेला निर्धाव धावसंख्या स्थगित 35 या आकड्यावर.
आता मात्र आव्हान मात्र कुठेतरी कठीण होताना दिसत आहे. 13 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असणार आहे. निश्चित या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेनं निश्चितच चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. विजय मास्तर मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. या मामाच्या पोरीला वाघ नसून ढाण्या वाघ आहे गणेश ठाकूर. गेले कित्येक मैदान कित्येक वर्ष ज्या खेळाडूंना गाजवलेत. अनेक मालिकेवरच्या गाड्या त्याच्या घरी हसत्या. पण क्रिकेटमध्ये त्यांनी नऊ तरुणांना संधी दिली आणि आज त्याच्या घरी एक शोरूम उभारला असता असं धनेश ठाकूर. कारण मगाशी मैदानामध्ये बघितलं त्यांची फिल्डिंग, या जेव्हा फिल्डिंग होती धनेश ठाकूरची, आणि खरं अर्थ कोचिंग खूप सुंदर होती. संघाचे संघ मालक अलंकार ठाकूर यांनी रात्रंदिवस प्रॅक्टिस केली, मिटिंगी घेतल्या. मिटिंगमध्ये जवळ खूप खर्च केला आणि मात्र ही टीम बनवली. 12 चेंडू 35 धावा हे पहिलं पर्व. पुढल्या वर्षी आणखी मोठं पर्व असेल, कदाचित मॅन ऑफ द सिरीजला काहीतरी वेगळं असेल. तर वडी या सामन्याकडे 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. नवीन येतो गोलंदाज AY खारपटे या टीमकडनं. 12ही संघ मालकांचा सन्मान उद्या या व्यासपीठावर केला जाईल, याची नोंद सर्व संघ मालकांनी घ्यायची आहे. नवीन गोलंदाज रोहन 12 चेंडू 35 धावा. समोर निखिल आणि रुपेश दोन्ही चांगले खेळाडू. चिरनेर गावातील राजवर्धन ठाकूर मात्र इथे क्षेत्ररक्षण करतोय. यानंतर मात्र तयारीमध्ये राहायचा विवेक हातनळकर. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. शिव योद्धाज या टीमला. नवीन गोलंदाज रोहन. तडाखा पाहायला मिळतो उन्हाचा. पहिला चेंडू होता प्रशांत माळी सरांचा हा स्वरचा इशारा, पंचांची एक वॉर्निंग. आता समीकरण असणार 12 चेंडू 35 धावा. यश बाद झालाय. 12:34 ची गरज आहे अजूनही. सिंह योद्धाज या टीमला. काल मात्र महाराष्ट्र केक फायटर्स हा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. आज कुठला संघ क्वालिफाय होतो पाहायचा. संकल्प भगत खूप उशिरा, आज खूप अभ्यास. 12 चेंडू 34 धावा यावेळी निघाला निखिलच्या बॅट मधनं. कणकणीत षटकार. विजय. अनेकांचा आम्हाला सहकार्य लाभलं. खऱ्या अर्थानं आमच्या मंडळावर प्रेम ठेवलं अनेकांना. अनेक गोष्टी आम्हाला मोफती दिल्या. त्यामध्ये आणखी एक नाव स्मिथ एंटरप्राइजेस हे सर्वा शिवसेनेचे युवा नेते सन्मान्य समीर नार्गीकर मोठेभाऊ यांनी आम्हाला जनरेटर कुठलंही मानधन न घेता मोफत दिले. त्याबद्दल मनापासून आम्ही त्यांचा आभार मानतो. बॅक टू बॅक आणखी एक या बोली निघालाय दर्जेदार षटकार. ऐका मंडळी, शक्तिवाले शायराणी शंकर बुवाने सांगितलं की रात्री झोपेत या निघत्री लाडाच्या पाहुण्याने
सहा फटका बसलाय साधा सोपा असा झेल बॅक टू बॅक 2 षटकारानंतर लगातार 2 सफलता या बिल रोहनने मिळवले. समीकरण बदललं येणारे 8 चेंडू 22 धावा. डीजे लागलं की आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असतं. आता येणारे 8 चेंडू आणि 22 धावा. सामना रोमहर्षक होते. मैदानाच्या आतमध्ये आले नवीन फलंदाज निहाल बेकर. 8-22 समीकरण असताना हा चेंडू बिरकावलाय. थोडस फंबल झालं क्षेत्ररक्षक. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. कधी सामना AY खारपडीच्या बाजूने तर कधी सामना शिव योद्धाच या टीम कडे. 7 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. हा शॉर्ट बॉल सक्सेसफुल. काऊ कॉर्नर डोक्यावरनं अख्खी एक उत्तुंग षटकार. समीकरण बदललं येणारे आता 6 चेंडू आणि 12 धावा. डीजे विश्वास टाकूसाठी फलंदाज बाकी आहेत. धनेश वाघ आहे तोही बाकी आहे. 6 चेंडू 12 धावा हे समीकरण या सामन्याचं. किरण ठाकूर 6-12चं समीकरण. लाईटा लावू फुल फायदा आहे. पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजला आपण काहीतरी वेगळे ठेवू. काय पाहिजे बोला. खिल्लार बैल पाहिजे की 4 व्हीलर. बैल पाहिजे का. ओके ठेवू आपण. कोच आहे अलंकार ठाकूर आहे. अलंकारने खूप सराव घेतला त्यांचा. 6-12 भीती वाटते. अलंकारच्या पाठी सुशील पाटील आहे. अलंकारला सुशील खेचेल की सुशीलला अलंकार खेचेल या समजत नाही. काही टीम निवडल्या, काही परिवारावर गेल्या, काही रागरोज नको म्हणून आल्या, काही मतांसाठी आल्या. अशा अनेक टीम. 6-12चं समीकरण. महेंद्र ठाकूर एक अनुभवी असा खेळाडू मात्र गोट्याच्या बॅटमन निघाला. पहिल्या चेंडूवर चौकार. पाच चेंडू 8 धावा. डीजे आपल्या प्रेमीचं पण गाणे एखादं होऊ द्या. 5 चेंडू 8 धावांचं समीकरण. महेंद्र ठाकूर एक अनुभवी असा खेळाडू. गेले कित्येक वर्ष स्नेह चिरनर संघाचं नाव ज्या खेळाडूंना उज्ज्वल केलं असा हा गुणवान खेळाडू महेंद्र ठाकूर. यावेळी झेलची एक नामी संधी होती. ती संधी दवडली. नमस्ते मोकळणी साधा सोपा सरळ असा एक झेल सोडला.
एक जीवनदान, 4 चेंडू आता 8 धावा. सुनील मोहिते महाराष्ट्र पोलीस सामन्याचा आस्वाद घेतात. त्यात भांडत त्यांनी उद्या मात्र ते ऐकायचे नाही. उभे रायडर्स दाढी केली, केस कापून आलाय. एकच घरातील बहुतेक खेळाडू. 4 चेंडू 8चं समीकरण इथे झाली पुन्हा एकदा चूक. आणखी एक साधा सोपा झेल, कदाचित हा झेल जर पकडला असता तर मात्र अडचणीमध्ये असा शिव योद्धास हा संघ आणि AY खाडपळी संघ या सामन्यावर हवी झाला असता, पण तसं काही झालं नाही. साधा सोपा सरळ झेल सोडला आणि जीवनदानाने चेंडू आला चौकार. आता समीकरण बदललं, येणारे 3 चेंडू 4 धावा. तीन 4चं समीकरण. हा चेंडू कदाचित फटका बसतोय की षटकार होतोय आणि झालं का इथे सुद्धा चूक म्हणावी. कदाचित हा झेल पकडू शकला असता, पण तसं काही झालं नाही आणि हा गेला षटकार. अशा रीतीने हा सामना जिंकतोय शिवयुद्धास रांजणपाडा हा संघ आणि मात्र AY खारबेड संघ हा सामना पराभूत होतोय. विनंतीचा पहिला पुकार असेल शिव योद्धा संघाचा संघनायक आणि मात्र स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा टीमचा संघनायक.